विष्णू गजानन क्षीरसागर, सरपंच पुत्र विटाळी। आमच्या गावामध्ये बरेचसे विकास कामे आमदार साहेबांनी केलेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता। म्हणजे विहिरीला पाणी भरपूर जाते, पण गावामध्ये पाणी येण्यासाठी विद्युत सप्लाय नव्हता। परंतु आमदार साहेबांच्या मार्फत विद्युत डीपी बसवण्यात आली। विद्युत डीपी बसवल्यामुळे गावात आता सध्या गावठाण डीपी बसवण्यात आली। त्याच्यानंतर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण केले 10 लाख रुपयाचे। गावातून एखादं डिलिव्हरी पेशंट न्यायचं म्हटलं तर ॲम्ब्युलन्स सुद्धा जात नव्हती, म्हणजे एवढे खड्डे रस्त्याला पडले होते। परंतु माननीय आमदार अजित भाऊ इकडे यांच्या प्रयत्नाने हा डांबरीकरण करण्यात आला। कामं म्हटलं म्हणजे सुरुवातीला निवडून येता बरोबर शिरसोडी ते धानोरा डांबरीकरण झाला, असे पूर्ण खड्डे पडलेले होते। पाणी पुरवठ्याच्या बाबतीत म्हटलं तर जलजीवन मिशन अंतर्गत धानोरा विटाळी काठी शिरसोडी हे जे नळगंगा धरणावरची पाईपलाईन आहे हे करण्यात आलं। त्याच्यामध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले। आमच्या गावात गजानन महाराज मंदिर आहे। ते गजानन महाराज मंदिराचा विषय असा होता की तिथून 33 केवी लाईन गेली असल्यामुळे ते मंदिराचं बांधकाम थांबलं होतं। मंदिराचा प्रश्नच पेंडिंग पडला होता, परंतु आमदार राजेश शेखरांच्या प्रयत्नाने 33 म्हणजे पोलची हाईट वाढवायचं काम होतं, ते त्यांच्या प्रयत्नाने झाले आणि ते हाईट वाढल्यामुळे आज मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। आमच्या गावामध्ये माननीय आमदार राजेश शेखर यांच्या प्रयत्नाने 14 बैठक व्यवस्था करण्यात आली, म्हणजे बाकडी देण्यात आली। हो, आता सध्याच आमच्या गावामध्ये एक 10 लाख रुपयाचा मूलभूत सुविधा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचं काम सुरू आहे आणि या अगोदर सुद्धा एक 10 लाख रुपयाचं रस्ता काँक्रीटीकरण झालेलं आहे। कामे केली, अद्यापर्यंतची विकास कामे होत नव्हती, ते त्यांनी करून दाखवली। त्यामुळे आमदार राजेश शेखर यांनाच निवडून द्यायचं।